आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त शासकीय महापूजा। मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते महापूजा संपन्न। भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये देखील महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत महिलांना सलामी। गिर्यारोहकांकडून पळसगड, माहुलीगड त्याचबरोबर भंडारगड सर करत महिलांच्या कर्तृत्वाला सलाम। पुण्याच्या भोरमध्ये महिला दिनानिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धांचं आयोजन। रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, उखाणा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त। 10 मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार। पुण्यातील उरळी कांचनमध्ये व्यवसायाच्या नावाखाली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांची कारवाई, तिघांना अटक। पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ। आता 11 मार्चपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार। जीएसटी कार्यालयामधील राज्यकर महिला अधिकारी अटकेत। 3000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची सापळा रचून कारवाई।